नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता आकाश आणि भूमी दोघेजण रूममध्ये आल्यानंतर तिथे एक टेप रेकॉर्डर ठेवलेला असतो आणि त्याच्यामध्ये एका बाईचा आवाज सुरू असतो. ती बाई म्हणत असते की 7 वर्षांपूर्वी तुम्ही जो काही गुन्हा केलेला आहे तो गुन्हा मी माझ्या डोळ्याने बघितला आहे. त्यामुळे त्या गुन्ह्याची शिक्षा तर तुम्हाला आता मिळणारच. तुम्ही केलेला गुन्हा कितीही लपवण्याचा प्रयत्न करा, पण तो जगाला कळल्याशिवाय राहणार नाही, असं सुद्धा ती बाई त्या रेकॉर्डमध्ये बोलत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश दोघेही खूपच जास्त घाबरतात. भूमी म्हणत असते की आकाश, अरे तो बंद कर ना लवकर, बंद कर, कुणीतरी ऐकण्याच्या आधी लवकरात लवकर बंद कर. आकाश तो बंद करण्याचा प्रयत्न करत असतो, पण बंद काही होत नसतो. तेव्हा आकाश तो घेतो आणि जोरात खाली पाडतो आणि तो फोडून टाकतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश आता खिडकीमधून बाहेर बघत असतो की कोण नक्की आपल्या रूममध्ये घुसलं होतं. बाथरूममध्ये आजूबाजूला बघितलं जातं तर कुणीही दिसत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी म्हणत असते, आकाश, अरे हे सगळं काय आहे? मी आता तर म्हणाले होते ना की आपल्या घरावरती कुठलंही संकट येऊ देऊ नको म्हणून देवी आई. आता तर मी म्हणाले होते ना की लग्न तर निर्विघ्नपणे पार पडलं, पण आता कुठलंही संकट पुन्हा आमच्या घरावरती येता कामा नये. तो मुलगा आला तर नसेल ना, असं मी बोलले होते ना आकाश. आणि तो मुलगा कदाचित आपण बाहेर असताना आला होता. तो खिडकीतून आला असेल का? हॉलमध्ये तर आपण सगळेजणच होतो. तो मला असं वाटतंय खिडकीतून नाहीतर गॅलरीतून आला असेल. भूमी म्हणते, आकाश आता काय करायचं? इतकी वर्ष जे सत्य आपण सगळ्यांपासून लपून ठेवलं, ते लपून ठेवण्यासाठी आपण इथे एक कहाणी रचली, कहाणी तयार केली आणि शेवटीला जे नको व्हायला हवं होतं तेच घडलेलं आहे. आता आपला 7 वर्षाचा भूतकाळ आपल्या मानगुटीवरती येऊन बसले. आकाश, आता आपण काय करायचं? कोण कुठलीही बाई, आणि ती आत्ताच का आपल्याला ब्लॅकमेल करते? 7 वर्ष का ती गप्प बसली? तेव्हा आकाश म्हणतो, आणि ती बाई बोलते असं वाटते आपल्याला, पण तो कुठल्याही बाईचा आवाज नाहीच आहे, तो दुसरा कुणाचा तरी आवाज आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की नक्की त्या माणसाचा हेतू काय असेल? त्याला आपल्याला ब्लॅकमेल करायचं असेल का? नाहीतर त्याला जर आपलं सत्य माहिती होतं तर 7 वर्षे का गप्प बसला तो? तो आधीसुद्धा आपल्याला ब्लॅकमेल करू शकला असताच ना. तेव्हा इथे आता आकाश भूमीला आठवतं की त्यांनी रागिनी पटवर्धनचा काटा कसा काढलेला असतो. तेव्हा भूमी आकाश म्हणत असतात की त्या माणसांनी आपल्याला आधीच का सत्य नाही सांगितलं? आणि इथे आता जेव्हा आपण गुन्हा केला तेव्हा खरोखर आपण काही पुरावा मागे ठेवला असेल का, असं आकाश भूमीला वाटत असतं. तेव्हा आकाश म्हणतो, पण कोण हा माणूस आहे तरी कोण? आणि अचानकपणे तो कुठून आला असेल? आणि हे रेकॉर्ड वगैरे त्याला कसं माहिती? तेव्हा इथे भूमी म्हणते, आकाश, जेव्हा आपल्या हातून चुकून हा गुन्हा घडला तेव्हा तिथे कोणी नसेल ना, आणि त्याने आपल्यावरती लक्ष ठेवलं असेल. पण इथे आता आपल्याला ब्लॅकमेल करण्यासाठी तेव्हा मात्र तो गप्प बसला असेल, पण आता तो आपल्या मागे पडला आहे, असं तर काही झालं नसेल. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, पण आपल्याला स्पष्टपणे माहिती आहे का, 7 वर्षांच्या आधी जो गुन्हा आपण केला आहे त्याबद्दलच हे लोक बोलत आहेत. त्यांना इथे आपल्याला अडकवायचं असेल, कदाचित अंदाजावर बोलत असतील ते. त्यामुळे आत्ताच आपण त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला नको. आपण इथे घाबरून जायला नको. हे बघ, आपण आधी असा विचार करूया की हे लोक आपल्याला त्रास देणारे कोण आहेत, आणि त्रास देत असताना ते अजून घरामध्ये कुठल्याही ठिकाणी एखादी वस्तू वगैरे ठेवत नाही आहेत ना, या गोष्टीची सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, तू आत्ताच पॅनिक होऊ नकोस. हे बघ, आपण या गोष्टीच्या मुळाशी जाऊ की नक्की आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न कोण करत आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणत असतो की अपूर्वा, मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवा आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते, प्रॉमिस? तेव्हा बलदेव म्हणतो, हो. हे बघ, या घरामध्ये आकाश आणि भूमी माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे. कोण होतो मी? एक साधा माणूस बलदेव. पण इथे भूमी आणि आकाश यांनी मला भाव मानलं, या घरामध्ये ठेवून घेतलं. त्याचबरोबर मला ऑफिसमध्ये एक पोझिशन दिली आणि त्याचबरोबर मला एक ओळख दिली. म्हणून तर तुझं आणि माझं लग्न होऊ शकलं ना. हे बघ, आकाश आणि भूमी या दोघांना मी तर जपतो, पण तूसुद्धा यांना जप. यांना कधीही कसलाही त्रास होऊ देऊ नकोस.
यांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कर. त्यांना जप, त्यांचा आदर कर. हे बघ, तू त्यांना जर इथे आनंदी ठेवलंस, त्यांचा आदर केलास ना, तर ते आनंदी, तर मी आनंदी होईन. मी खरं सांगतोय तुला. तू मला प्रॉमिस कर की तू भूमी आणि आकाश यांना कसलाही त्रास होऊ देणार नाही. तेव्हा इथे आता अपूर्वाचा नाईलाज होतो आणि ती फिंगर क्रॉस करते आणि बलदेवच्या हातावरती आपला हात ठेवते आणि म्हणते, ठीक आहे बलदेव, मी तुला प्रॉमिस करते, मी त्यांना कधीही कसलाही त्रास होऊ देणार नाही. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, थँक्यू सो मच. मला माहितीच होतं की तू मला प्रॉमिस नक्की करशील. तू इथे मी ज्यांचा आदर करतो त्यांचा आदर नक्की करशील. आकाश आणि भूमी हे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत गं. आता नाही कळणार तुला अपूर्वा, तुला हे थोडं विचित्र वाटेल, पण खरंच ते दोघेजणं माझा आधार झाले म्हणून आज मी इतका नावारूपाला आहे, सक्सेसफुल आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बोलून झालेलं असतं. बलदेव म्हणतो की ठीक आहे, आता एक प्रॉमिस तर तू मला दिलंस, पण आता अजून एक महत्त्वाची गोष्ट बाकी आहे ना. आता आपलं लग्न झालं आहे, त्याच्यामुळे लग्नानंतर जे काही करावं लागतं त्यासाठी परमिशन नाही घेतली तरीसुद्धा चालतं, नाही का. तेव्हा बलदेव इथे अपूर्वाला म्हणत असतो की आता आपण दोघांनी इथे एकत्र आलं पाहिजे, नाही का. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वाने प्रॉमिस केलेलं असतं, पण तिने फिंगर क्रॉस केलेलं असतं, जेणेकरून तिला तिचं हे प्रॉमिस पाळायचं नसतं. ती त्या घरामध्येच मनामध्ये खूप मोठा हेतू ठेवून आलेली आहे. तिने इथे बलदेवबरोबर लग्न आपला प्लॅन साध्य करण्यासाठी केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणत असतो की काय झालं अपूर्वा, अगं असं काय करतेस तू. तेव्हा अपूर्वा म्हणते, एक एक मिनिट बलदेव, आणि ती आता बाजूला जाऊन उभी राहते आणि म्हणते, तुझं आपलं काहीतरीच असतं. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, काहीतरीच असतं म्हणजे काय, हे काय चाललंय तुझं अपूर्वा. तेव्हा अपूर्वा म्हणते, बलदेव, आपण सगळेजणच किती थकलोय बघ ना, त्याच्यामुळे आता आपण आराम करूया. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो की अपूर्वा, अगं असं काय करतेस, थकलो तर आपण आहोतच, पण इथे एक छोटीशी गोष्ट तर करूच शकतो ना. त्यानंतर ती म्हणते, नाही, त्याचीसुद्धा गरज नाही आता, तू हे घे बरं, दूध पी. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, आता हे काय नवीन. तेव्हा ती म्हणते, घे, दुधाचा ग्लास घ्यायचा आणि दूध पिऊन टाकायचं, ती रीत असते, म्हणून तर तुझ्यासाठी मी दुधाचा ग्लास घेऊन आले ना. तेव्हा बलदेव म्हणत असतो, अपूर्वा, अगं तू दुधाचा ग्लास घेऊन आलीस, पण आता हे दूध मी पितोय, पण नंतर मला जे हवं आहे ते मला देशील ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे बलदेव सगळं दूध आता पिऊन टाकतो. त्यानंतर इथे भूमी आणि आकाश दोघेही टेन्शनमध्ये असतात. भूमी इथे क्षितिजाला झोपवते. त्यानंतरला भूमी आकाशकडे येते आणि म्हणत असते की क्षितिजा आता झोपले, आपण एक काम करूया आकाश, आपण संपूर्ण रूममध्ये शोधूया. तो स्पीकर जसा आपल्या बेडवरती ठेवला होता तसा अजून कुठे ठेवला नाही आहे ना, आपण शोधून काढू. तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे, मला असं वाटतं भूमी, त्या माणसाने ना मुद्दामून हे सगळं केलं असेल आणि हा तोच माणूस आहे, हा जो आपल्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो ना, आपल्याला वाटत होतं की हा माणूस काही चोरी करायला येतोय की अजून कुठल्या गोष्टीसाठी येतोय, पण हा माणूस आपल्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता, कारण त्याला हा स्पीकर आपल्या घरामध्ये ठेवायचा होता, बरोबर ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अगदी बरोबर. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, हे सत्य कुणाला कळणार तर नाही ना रे. खरोखर आपण रागिनी पटवर्धन यांना नकळतपणे मारलं तेव्हा एखादा गुन्हा मागे सुटला नसेल ना, एखादा असा पुरावा मागे सुटला नसेल ना. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, अगं जर एखादा पुरावा मागे सुटला असता तर 7 वर्षाच्या आधी एक तरी पुरावा आपल्या हाती लागला असता ना. तेव्हा इथे भूमी म्हणते, हो आकाश, ते सुद्धा तू बरोबर बोलतोयस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता बलदेव आणि अपूर्वा दोघेजणं शांतपणे झोपलेले असतात. तेव्हा अपूर्वाला जाग येते. अपूर्वा आता उठून बसते आणि त्या ग्लासकडे बघते. हा तोच दुधाचा ग्लास आहे प्रेक्षकांनो, त्याच्यामध्ये अपूर्वाने झोपेच्या गोळ्या मिक्स केलेल्या असतात. बलदेव आता ते झोपेच्या गोळ्या टाकलेला ग्लास पूर्णपणे संपून टाकतो. त्यानंतरला तो लगेच झोपून जातो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता लगेचच अपूर्वा उठून बसते आणि म्हणते, पुरावे शोधायला कुठून सुरुवात करू. तेव्हा ते बलदेवच्या रूममधूनच सुरुवात करते. ती आता शोधाशोध करत असताना एका ड्रॉवरमध्ये तिला भूमी आणि आकाशचा फोटो सापडतो. त्यांचा प्रेक्षकांनो फोटो बघत असताना
इथे अपूर्वाला खूपच जास्त राग येतो. ती आता तो फोटो धरते, त्याच्याकडे टक लावून बघते आणि तो फोटो ती फाडून टाकते. त्यानंतर भूमीचा फोटो फाडून ती बाजूला फेकून देते आणि इथे आता आकाशचा फोटो तिने लावलेला असतो भिंतीला आणि ती आता इथून टाचण्या घेते आणि त्याच्यावरती फेकून मारत असते. बरोबर इथे आकाशच्या फोटोलाच मारत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाला खूप जास्त आनंद होतो. आपला बदला पूर्ण केल्यासारखं तिला वाटत असतं. तेव्हा इथे अपूर्वाला आनंद झालेला असतो की चला, या घरामध्ये मी ज्या कामासाठी आले ते काम झालेलं आहे. इथे मी आकाशला उद्ध्वस्त करण्यासाठी आले, त्याच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी आले आणि त्यामुळे टाचणे ही बरोबर जाऊन आकाशच्या फोटोला लागले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो की भूमी, जसं त्या माणसाने आपल्या इथे रूममध्ये हा स्पीकर ठेवला, घरामध्ये कुठे ठेवला नसेल ना, कारण आपणच ऐकलं ते बरं झालं, दुसरं कुणी ऐकलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा म्हणत असते की सगळेजण झोपले असतील, तेव्हा मला माझं काम करू दे. तेव्हा इथे अपूर्वा आता लपून छपून आकाश आणि भूमी यांच्या रूममध्ये जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो, आकाश भूमी इथे दोघेजण आलेले असतात आणि देवी आईच्या मंदिरामध्ये सुद्धा तो आता स्पीकर शोधत असतात. त्यानंतर तिथे काही स्पीकर भेटत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शोधाशोध करत असताना आकाश भूमीला इथे हॉलमध्ये तर काही मिळत नाही. सोफ्यावरती सगळीकडे बघितलं जातं. इथे आता देवघराच्या आजूबाजूला सुद्धा बघितलं जातं, पण कुठेही कसलाही पुरावा मात्र सापडत नाही. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, इथे सुद्धा काही नाही सापडलं. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, अजून कुठे कुठे शोधायचं? एवढं मोठं घर आहे आपलं, कुठे कुठे शोधायचं आपण की कुठे आता तो स्पीकर ठेवला असेल? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी, मी काय म्हणतो, आपण एवढा विचारच करायचा नाही, आपण पॅनिक व्हायचंच नाही. हे बघ, आपण जर इथे काही आरडाओरडा केला ना, तर उलट सगळ्यांना सगळं सत्य समजेल. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते, आकाश, आपण एक काम करूया का? आपण बलदेव आणि अपूर्वाच्या रूममध्ये जाऊन बघूया. जर त्या माणसाला वाटत असेल तर की या घरामध्ये अपूर्वा नवीन आहे, त्याच्यात ACP आहे, त्यामुळे कुणी तिला बाहेरून नक्कीच मदत करू शकतो, हे मात्र नक्की. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, नाही, नको. पुन्हा भूमीला वाटतं की त्यांच्या रूममध्ये नको. जर त्यांना काही सापडलं असतं तर आपल्याला इथे आवाज देऊन त्यांनी सांगितलंच असतं ना, पण तसं काही सापडलेलं नाही आहे. तेव्हा आकाश भूमी दोघेजण आता इथे वरती गेलेले असतात आणि तेवढ्यातच त्या ठिकाणी आलेली असते अपूर्वा. ते दोघेजण स्टडी रूममध्ये जातात आणि अपूर्वा आता रूममधून बाहेर आलेली असते. स्टडी रूममध्ये आकाश भूमी सगळीकडे शोधाशोध करत असतात, पण त्यांच्या हाती काहीच लागत नसतं. अख्खी स्टडी रूम इथे आता पाळती घातलेली असते, पण तरीसुद्धा त्या रूममध्ये काही सापडत नाही. आकाश भूमी दोघेही टेन्शनमध्ये असतात. 7 वर्षांपूर्वी केलेला गुन्हा आता त्यांच्या मानगुटीवरती येऊन बसलेला आहे. तो सुद्धा गुन्हा कसला? क्षितिजाला वाचवण्यासाठी हातातून घडलेली चूक. पण त्याबद्दल जर तेव्हा सगळं सांगितलं असतं तर कदाचित शिक्षासुद्धा झाली नसती. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता स्टडीमध्ये आकाशभूमी असताना अपूर्वा हळूहळू आकाशभूमीच्या रूमकडे जाते आणि हळूच ती दरवाजा उघडते. दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये क्षितिजा झोपलेली असते. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की सगळेजण झोपलेत वाटतं, बरं झालं. तेव्हा ती हळूच आता दरवाजा ओढून घेते आणि पुन्हा खाली उतरून जाते. तेव्हा ती आजूबाजूला बघत असते, कोणी आपल्याला बघत तर नाही आहे ना. तेव्हा अपूर्वा हळूहळू इकडे तिकडे बघत दादर उतरत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा पूर्णपणे खाली उतरते तर आकाशभूमी दोघेजण म्हणतात की स्टडीमध्ये काही मिळालेलं नाही आहे, आपण स्टोरूममध्ये जाऊया. तेव्हा दोघेजण स्टोरूममध्ये सुद्धा येतात इथे शोधाशोध करायला, जेणेकरून काही मिळतं आहे का, काही ठेवलं आहे का लपवून, जे दुसरं कुणाच्या हाती लागू शकतं, असं प्रेक्षकांनो आकाशभूमी दोघांनाही वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अपूर्वा आई योगेश्वरीच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते की देवी आई, तुला चांगलंच माहिती आहे मी देव वगैरे जास्त काही मानत नाही, पण तुझ्यासमोर मी हात जोडते. कारण का? आकाश मानतो ना तुला, म्हणून मीही तुझ्यासमोर हात जोडते. हे बघ देवी आई, या घरामध्ये मी नुकतीच आनंदाने लग्न करून आलेले नाही आहे. हा, माझं लग्न झाले मी मान्य करते, पण या घरामध्ये मी आले फक्त आणि फक्त आकाश महाजन याला धडा शिकवायला.
कारण काही वर्षांपूर्वी त्याच्यामुळे जो काही आम्हाला मनस्ताप सहन करावा लागला आहे ना, त्यापुढे हा त्याला होणारा त्रास काहीच नसणार आहे. पण त्याला त्रास देण्याचा प्रयत्न मात्र मी पूर्ण करणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा देवी आईला म्हणत असते की मी मनामध्ये हेतू ठेवून या घरामध्ये आले. तेव्हाच मी बलदेवला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर लग्न करून मी या घरामध्ये आले. नाही, मला मान्य आहे की मी जे काही करते ते चुकीचं आहे असं तुला वाटत असेल. पण मी खरंच सांगते, मी काहीही चुकीचं करत नाही आहे. आणि तुझ्यासमोर मी वचन घेते, जोपर्यंत मी आकाशला इथे बरबाद करत नाही, त्याच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करत नाही, तोपर्यंत ही अपूर्वा स्वस्थ बसणार नाही आहे. मी तुमच्यासमोर आता इथे शपथ घेऊन सांगते, जोपर्यंत महाजनी कुटुंबाला रस्त्यावरती आणत नाही, आकाशला इथे पूर्णपणे उद्ध्वस्त करत नाही, तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही आहे, असं अपूर्वाने आधीच सांगितलेलं असतं. ती म्हणते, या घरात मी एक हेतू मनामध्ये ठेवून आले. तो हेतू एकदा का पूर्ण झाला की मी इथून निघून जाईन. या घरामध्ये मी बलदेवबरोबर लग्न करून आले. अर्थात माझं त्याच्यावरती प्रेम आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त मला इथे आकाशचा बदला घ्यायचा आहे. आकाशकडे बदला घेतला की मग माझ्या मनाची शांतता होईल. मी कुणाला तरी प्रॉमिस केलं आहे की आकाश महाजनला बरबाद केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि ते मला माझं प्रॉमिस पूर्ण करायचं आहे. आणि त्यासाठी देवी आई तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहू दे, असं प्रेक्षकांनो इकडे आता अपूर्वाचं म्हणणं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी दोघेजण इथे स्टडी रूम असू दे, संपूर्ण घर असू दे, स्टोर रूम असू दे, सगळं काही आता चेक करून आलेले असतात. तेव्हा भूमी आकाश हळूच आता दोघेजण घरामध्ये येतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, बरं झालं कुणीही आपल्याला बघितलेलं नाही आहे. आपण आता संपूर्ण घर तर इथे चेक केलं आहे, सगळीकडे शोधाशोध केली. आता फक्त इथे बलदेव आणि अपूर्वा यांच्या रूममध्ये आपण काही शोधलेलं नाही आहे. वेळ आली तर तिथेसुद्धा जाऊन शोधू. पण आता बरं झालं ना, कुठे काही नाही आहे. कुणालाच हे सत्य कळता कामा नये असं आकाशला वाटत असतं. त्यामुळे दोघेजणं म्हणतात की आता कुणालाही संशय येणार नाही की आपण काय शोधाशोध करत होतो. आपण शांतपणे जाऊया आणि शांतपणे झोपूया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश आणि भूमी म्हणत असतात की चला, आता इथे एका गोष्टीची खात्री झाली की इथे कुठे काहीच ठेवलेलं नाही आहे, स्पीकर वगैरे. त्या माणसाला फक्त आपल्याला घाबरवायचं होतं. त्याला आपल्याला दाखवून द्यायचं होतं की आम्हाला 7 वर्षांपूर्वीचं सत्य माहिती आहे. तो बाकी कुणालाही सत्य सांगणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी आता विचारातच असते. तेवढ्यातच तिथे येते अपूर्वा. अपूर्वा म्हणते, भूमी. तेव्हा भूमी खूपच जास्त दचकते. अपूर्वा म्हणते, भूमी काय झालं गं, एवढी का घाबरलीस? तेव्हा भूमी म्हणते, नाही, ते तू अचानकपणे इथे आलीस ना, म्हणून मी घाबरले, बाकी काही नाही. तेव्हा तू जॉगिंगला चाललीस का, असं भूमी आता अपूर्वाला विचारते. अपूर्वा म्हणते, हो ना, मी जॉगिंगवरून येते. त्यानंतरला आपण दोघीजणी भेटूया. तेव्हा इथे भूमी म्हणते, ठीक आहे. अपूर्वा म्हणते, भूमी खरं सांग, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा भूमी म्हणते, नाही गं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आता तोच माणूस येतो. इथे अपूर्वाच्या हातातून मोबाईल खेचतो आणि सरळ तिथून धावत पळत निघून जातो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे तो माणूस एका गाडीवरती आता अपूर्वाचा फोन आणि त्याच्या खाली चिठ्ठी ठेवतो. तेव्हा अपूर्वा ते घेते आणि वाचत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वाला कळलेलं असतं की रागिनी पटवर्धन हे आता एक साधंसुधं प्रकरण राहिलेलं नाही आहे, खूप मोठा गोंधळ झालेला आहे, असं प्रेक्षकांनो इथे आता आकाशलासुद्धा वाटत असतं. त्यानंतर इथे मला रागिनी पटवर्धनाविषयी बोलायचं आहे, असं जेव्हा आता अपूर्वा म्हणते, तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का हा बसलेला असतो. तर भूमी आकाश उभे असताना त्या ठिकाणी अथर्व माणसे आलेले असतात आणि ते म्हणतात, ते काय म्हणू तिकडे, ते काय ठेवलं आहे? तेव्हा आकाशला भीती वाटत असते. तो म्हणतो, भूमी, तिथे तो स्पीकर तर ठेवला नसेल ना, आणि तो जर अथर्वने बघितलं तर? तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमीच्या चेहऱ्यावरती आता 12 वाजलेले असतात. आणि त्यानंतर इथे अपूर्वा म्हणत असते की चला, आता उद्यापासून रागिनी पटवर्धन हे चॅप्टर उद्यापासून ओपन होणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आकाश आणि भूमीला त्रास देण्यासाठी रागिनी घरातून नाही जाते, तर आता 7 वर्षांच्या लीपनंतर इथे अपूर्वा आता तिची जागा घ्यायला आलेली असते.